हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री संजय राठोडजी, श्री इंद्रनील नाईकजी, विभागाचे सचिव श्री गणेश पाटील, आयुक्त श्री प्रकाश खपले, या ठिकाणी उपस्थित असलेले विभागातील सर्व अधिकारी आणि नव्याने या मृदू व जलसंधारण विभागाच्या परिवारामध्ये सामील होणारे सर्व आमचे जलसंधारण अधिकारी भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या मृदू व जलसंधारण विभागामध्ये हा जो एक मोठा परिवार आहे याच्यामध्ये 601 नवीन अधिकारी सामील होत आहेत। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। जसा उल्लेख या ठिकाणी झाला, 2022 मध्ये आम्ही हा निर्णय केला की राज्यामध्ये 75,000 रिक्त पदांवर आपण भरती प्रक्रिया राबवायची आणि ही सगळी भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवण्याकरता आम्ही TCS आणि IBPS अशा 2 नामांकित संस्थांची नेमणूक केली। परीक्षा पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजेत याकरता अनेक नियम आपण तयार केले आणि त्यातून या सगळ्या परीक्षा आपण घेणं सुरू केलं। मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 60 लाख लोकांच्या परीक्षा विविध पदांकरता आपण घेतल्या, पण कुठेही पेपर फुटीची घटना झाली नाही। एखाद्या ठिकाणी कोणी जर गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आपण कायदेशीर कारवाई केली, परीक्षा रद्द केली आणि नव्याने परीक्षा घेतली। त्यामुळे देशामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याने जवळपास 60 लाख तरुणांना पारदर्शी पद्धतीनं शासकीय नोकऱ्यांकरता त्या ठिकाणी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आपण 75,000 ठरवलं होतं, पण आता हळूहळू सगळे आपण ज्यावेळेस नियुक्तीपत्र देऊ त्यावेळी 1.5 लाख नियुक्त्या या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी होत आहेत। एक प्रकारे हा देखील एक रेकॉर्ड आहे कुठल्याही राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नियुक्त्या होणं। विशेषतः मृदू व जलसंधारण विभाग जो आहे या संदर्भात आपल्याला इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे। कशा प्रकारे माननीय सुधाकरराव नाईक साहेबांनी या ठिकाणी मृदू जलसंधारणाचं एक महामंडळ या ठिकाणी तयार केलं आणि त्या माध्यमातून त्याचं कार्य चाललं होतं। 2014ला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळावर आपण उपाययोजना केली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचा जो काही आमचा अभ्यास होता त्याच्या आधारावर आपल्या हे लक्षात आलं की महाराष्ट्राचं 52% क्षेत्र हे अवर्षण प्रवण आहे। ज्या क्षेत्रामध्ये योग्य प्रमाणात पाऊस पडत नाही, त्यामुळे या ठिकाणी प्रवाही सिंचन करणं हे सोपं काम नाही। या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यायचं असेल, दुबार तिबार पीक किंवा बागायती शेतीकडे त्यांना जर वळवायचं असेल तर एकमेव उपाय हा जलसंधारणाचा उपाय आहे। खरं तर आपल्या राज्यामध्ये वसंतराव नाईक साहेब ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस 1972च्या दुष्काळानंतर त्यांनी पहिल्यांदा पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारची मोहीम सुरू केली आणि अत्यंत ताकदीनं ती मोहीम राबवली गेली। अर्थात आम्ही गमतीने नेहमी म्हणतो की चांगली मोहीम सुरू झाल्यानंतर काही काळ ती चालल्यानंतर
मग राजकारणामध्ये पाणी अडवा पाणी जिरवाच्या ऐवजी एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा हे सुरू झाल्यामुळे कुठेतरी हे काम मागे पडलं. पण त्याला नंतर सुधाकररावांनी गती दिली आणि 2014 साली आपण हा निर्णय केला की साधारणपणे 14 योजना या राज्यामध्ये जलसंधारणाच्या चालायच्या. 5 वेगवेगळी खाती त्या योजना चालवायच्या. मी गमतीनं नेहमी सांगतो की आपलं असं होतं की आपण एकाला शर्ट घालायचो, दुसऱ्याला पॅन्ट घालायचो, तिसऱ्याला टोपी घालायचो, चौथ्याला बूट घालायचो, पाचव्याला चष्मा घालायचो. कोणीही पूर्ण तयार व्हायचं नाही. सगळी कामं अर्धवट असायची. जलसंधारणावर पैसा आपला खूप खर्च व्हायचा, पण त्यातनं जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट आपल्याला मिळायचं नाही. आणि म्हणून आपण जलयुक्त शिवार सारखी योजनेची संकल्पना मांडली, ज्याच्यामध्ये 14ही योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्याला एक सिंगल कमांड दिली. एकच व्यक्ती त्याला रिस्पॉन्सिबल असेल. त्याच्या अंतर्गत सगळे लोक कुठल्याही विभागाचे काम करतील अशा प्रकारचं कन्व्हर्जन्स ऑफ स्कीम्स आणि कन्व्हर्जन्स ऑफ कमांड अशा 2 गोष्टी आपण करून ही योजना रोल आउट केली. विशेषतः वेगवेगळे जे पॅटर्न आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होते, मग त्या ठिकाणी अण्णा हजारेंनी एक चांगला पॅटर्न तयार केला होता. त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की शिरपूर पॅटर्न सारखा एक पॅटर्न या ठिकाणी होता. असे वेगवेगळे जे काही आपल्याकडे जलसंधारणाचे 5-6 पॅटर्न तयार झाले होते, त्याचंही त्या भागातल्या परिस्थितीनुसार कॉन्व्हर्जन्स आपण या योजनेमध्ये केलं. आणि आपण निर्णय केला की 25,000 गावं ही दुष्काळमुक्त करायची. मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये लोकसहभाग आपण घेतला. शिवार फेरीने गावामध्ये जलसंधारणाचं जे काम आहे ते सुरू झालं पाहिजे, त्याचं मॅपिंग झालं पाहिजे. कुठले जलस्रोत आहेत, कुठले निर्माण करता येतील, त्या गावाला पिण्याच्या पाण्याकरता, त्या गावाला सिंचनाकरता, बिगर सिंचनाकरता किती पाण्याची आवश्यकता आहे, तिथे किती स्टोरेजेस आहेत, किती गॅप आहे, ही गॅप भरण्याकरता आपल्याला किती स्टोरेजेस करावे लागतील, अशा प्रकारचं एक सायंटिफिक असं पूर्ण त्या गावाचं आपण एक मॅप तयार केला आणि त्यातनं हे आपण जलसंधारणाचं काम सुरू केलं. आणि खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपल्याला जलक्रांती झालेली पाहायला मिळाली की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आला. साधारणपणे जर आपण आलेल्या लोकसहभागाचं पैशामध्ये क्वांटिफिकेशन केलं तर 700 कोटी रुपये हे जनतेने या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्यूट केले. आणि प्रचंड अशा प्रकारची जन आंदोलनाची योजना म्हणून या योजनेकडे आपण पाहायला लागलो. आणि म्हणूनच आपण मग त्या काळामध्ये हा कॉन्शियस निर्णय केला की इतकं मोठं काम आपण जर याच्यामध्ये करतोय, वर्षाला 3-3, 4-4, 5-5 हजार कोटी रुपये याच्यामध्ये आपण खर्च करतोय, तर याचा विभागही वेगळा झाला पाहिजे. आणि मग आपण मृदू जलसंधारण विभाग त्या ठिकाणी तयार केला आणि त्या विभागाच्या माध्यमातून ते काम आपण पुढे नेलं. मला हे सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या आपल्या कामाच्या विरोधात एक याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये झाली, संभाजीनगरच्या आपल्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये खंडपीठामध्ये. आणि त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने देशभरातल्या एक्सपर्टची कमिटी ही अपॉइंट केली आणि त्या कमिटीला एक काम दिलं की याचिकेमध्ये आक्षेप घेतले आहेत की यांनी जे काही आमचे जलस्रोत आहेत ते खराब होत आहेत, आमचं ॲक्विफर डॅमेज होत आहे, ही पद्धती योग्य नाही आहे. आणि यांनी सगळ्यांनी 6 महिने पूर्ण त्या ठिकाणी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाला एक रिपोर्ट दिला, जो रिपोर्ट माननीय उच्च न्यायालयाने स्वीकारला. आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की अतिशय सायंटिफिक पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाचं काम चाललेलं आहे आणि या कामामुळे विशेषतः मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे, त्यामुळे हे काम असंच कंटिन्यू केलं पाहिजे, अशा प्रकारचा रिपोर्ट हा माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून स्वीकारला गेला. दुसरी या संदर्भातली पावती आपल्याला मिळाली की ज्यावेळी 2020 साली केंद्र सरकारने 2019 सालचा एक रिपोर्ट प्रकाशित केला, ज्या रिपोर्टमध्ये मागील 3 वर्षामध्ये त्याच्या आधीच्या देशभरातल्या सगळ्या राज्यांचा आढावा घेऊन पाणी पातळीच्या संदर्भातली परिस्थिती काय
असा त्यांनी रिपोर्ट त्या ठिकाणी ज्यावेळेस सादर केला, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पेशल मेन्शन केलं की देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्व विभागांमध्ये पाण्याची पातळी लक्षणीय वाढलेली आहे. इतर सगळ्या राज्यांमध्ये ती पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आणि त्याचा फायदा काय झाला तर आपल्या इथे खरीपामध्ये तर मोठ्या प्रमाणात पावसावर असलेली शेती असल्यामुळे अवर्षण प्रवण भागात देखील आपण शेती करत होतो, पण जलयुक्त शिवारमुळे आपली जी रबीची पेरणी आहे ही जवळपास 7 ते 8 पटीने त्या ठिकाणी वाढली. बागायती शेती मोठ्या प्रमाणात वाढली. अगदी जो दुष्काळी भाग आहे त्याच्यामध्येही लोकांनी बागायती शेती त्या ठिकाणी केली. एकच उदाहरण सांगतो की जेव्हा दुष्काळ पडला होता महाराष्ट्रात आणि त्यावेळी मी त्याच्यानंतरच्या काळामध्ये लातूर जिल्ह्याच्या एका गावामध्ये गेलो होतो. एक शेतकरी मला आपल्या शेतीमध्ये घेऊन गेला आणि त्यांनी मला हे सांगितलं की माझ्या शेतीमध्ये मी 9 बोर केले, एकाही बोरला पाणी लागलं नाही, पण जलसंधारणाचं काम केलं, आता 9 बोरला माझ्या पाणी आहे. हे जे हा जो चमत्कार आहे पाण्याचा, हा करण्याची क्षमता ही या विभागामध्ये, ही तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला आणि जलसंधारणाचं काम कसं आहे, धरण बांधलं तर 50 वर्षांनी धरणाकडे पाहावं लागतं. जलसंधारणात असं नाही आहे. जलसंधारणाचं जे काम आहे हे आपल्याला दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी पुन्हा ते रिज्युमिनेट करावं लागतं, कारण आपली जी माती आहे, आपलं जे सॉइल आहे, मृदा आहे, ती वाहत असते, ती परत येत असते, ती पुन्हा त्या ठिकाणी सिल्टेशन होत असतं आणि म्हणून हे स्ट्रक्चर्स असतात. आता या सगळ्या स्ट्रक्चर्सचं मॅपिंग हे आपण MRSATच्या माध्यमातून करतो. याला आपण आपल्या गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर देखील आणतो. त्यामुळे अगदी सायंटिफिक पद्धतीनं आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्याच्यात होणार नाही अशा पद्धतीनं हे काम आपण येत्या काळामध्ये करणार आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये जो विभाग ट्रान्सफॉर्मेशन घडवतोय, जो विभाग शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खरं परिवर्तन घडवतोय, अशा विभागामध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की या संधीचं तुम्ही सोनं कराल. शासकीय नोकरी करत असताना मला असं वाटतं की आपल्यासमोर एक ध्येय नेहमी असलं पाहिजे की शासनाच्या सेवेमध्ये आपण आहोत. लोकशाहीमध्ये शासन म्हणजे काय तर लोकांकरता त्या ठिकाणी शासन करण्याकरता किंवा त्यांच्या ज्या काही सोयी आहेत त्या निर्माण करण्याकरता आपल्याला या ठिकाणी सेवेकरी म्हणून नेमलंय. आपण लोकांचे सेवक आहोत, लोकसेवक आहोत. लोकसेवक असल्याची जी भावना आहे ही भावना आपल्यामध्ये असलीच पाहिजे. ती भावना विसरता कामा नये आणि काहीतरी परिवर्तन माझ्या या संपूर्ण जीवनामध्ये किंवा माझ्या या कार्यकाळामध्ये काही ना काही परिवर्तन सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मी करून दाखवेन, अशा प्रकारचं मनाशी खुणगाड बांधून जर आपण मैदानात उतरलो. शेवटी जीवनाचं एक मिशन असावं लागतं आणि ते मिशन हे प्रत्येकाला निवडण्याची संधी मिळते. ती संधी तुम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे तुमच्या जीवनाचं मिशन जर तुम्ही निवडलं तर मला विश्वास आहे की जीवनामध्ये जेव्हा जेव्हा मागे वळून पाहाल त्यावेळी तुम्ही समाधानी व्हाल की मी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याकरता, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता काही ना काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. अशा प्रकारचं समाधान मिळवण्याकरता आपण सर्वांनी काम करावं. मी पुन्हा एकदा मृदू जलसंधारण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय कठीण अशा प्रकारचं एक काम या ठिकाणी परीक्षा घेणे, नियुक्त्या देणे हे अतिशय चांगल्या पारदर्शी पद्धतीनं विभागाने केलं. म्हणून मंत्री महोदय, सचिव महोदय आणि संपूर्ण विभागाचं अभिनंदन करतो. विभागाने जे कार्य केलं ज्याबद्दल आपण त्यांना पुरस्कार देखील मिळाला, त्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय प्रेरणादायी अशा आपल्या बहुमोल विचारांकरता धन्यवाद.